गिरोला जपान येथे वन विभागाच्या आशीर्वादाने 72 झाडांची कत्तल, शेतकऱ्यांच्या शेतातील सागवानाची वृक्षतोड। वन विभागाच्या संशयास्पद मौनामुळे आणि अक्षम दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मौल्यवान वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। साकोली तालुक्यातील गिरोला जपानी येथील शेतकरी युवराज पर्वते यांच्या शेतातील सर्वे नंबर 160 मधील तब्बल 72 सागवान आणि इतर जातींच्या मौल्यवान झाडांची साकोली येथील आरएफओ नितेश धनविजय व राऊंड ऑफिसर श्री राज मेश्राम या वन अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने झाडांची कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। गिरोला जपान येथील शेतकरी युवराज पर्वते यांच्या शेत जमिनीवर अनेक वर्षापासून उभी असलेली सागवान व अन्य प्रजातींची मौल्यवान झाडे होती। मात्र लाकूड माफियांच्या टोळीने वन विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत करून वन विभागाचे परवानगीने ही झाडे 72 अक्षरशः मूळसकट तोडून नष्ट केली। एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असतानाही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी वेळीच कारवाई न केल्याने यामागे मोठे अर्थकारण असल्याची चर्चा सध्या गिरोला जपानी परिसरात सुरू आहे। झाडांची संख्या एकूण 72 सागवान व इतर जातींची झाडं वन विभागाच्या आशीर्वादाने तोडण्यात आली आहेत। गिरोला जपानी तालुका साकोली जिल्हा भंडारा येथील पर्वते यांच्या शेतातील अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात झाडे तोडून त्यांची वाहतूक होणे अशक्य असल्याने स्थानिकांनी साकोली लाखनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे। ऐन मोसमात लाखो रुपयांची मौल्यवान झाडे तोडल्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। स्थानिक शेतकऱ्यांचा संताप। वन विभागाच्या अक्षम दुर्लक्षामुळे लाकूड माफियांचे मनोबल वाढले आहे। अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय हा प्रकार घडणे अशक्य असून या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी परिसरातील तसेच शेतकरी युवराज पर्वते आणि परिसरातील ग्रामस्थांकडून जोर धरत आहे। दोषी अधिकारी आणि लाकूड तस्करांवर वनगुन्हे दाखल करून कडक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, नागपूर।